नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सुरू केलेली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अजूनही भक्कम असल्यामुळे गाव पातळीवर विकास होत आहे। ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचं मत। कवयित्री वासंती इनामदार जोशी यांच्या वेदनेतून जन्माला आलेल्या कविता प्रत्येकालाच प्रेरणा देणाऱ्या असून हा दीप जागणारा नसून जागवणारा आहे, ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं प्रतिपादन। संत महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेले कार्य आपण सर्वांनी भेदभाव विसरून पुढे न्यायला हवे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। आणि लाइफ में एक बार या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात फॉक्स ट्रॅव्हलर वाहिनी 4 मित्रांच्या प्रवास वर्णनाचे सादरीकरण करण्यात येत आहे। यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सुरू केलेली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अजूनही भक्कम असल्यामुळे गाव पातळीवर विकास होत आहे, असे मत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले। काउन्सिल हॉल येथे पुणे आणि कोकण विभागीय पर्यावरण ग्राम समृद्धीच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर पर्यावरण संतुलित ग्राम या विषयावर महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते। यावेळी त्यांनी सांगितले की निर्मल महाराष्ट्र होण्यासाठी अजून 3 वर्षे तरी लागतील। पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना 8वी पास ही शैक्षणिक अट लागू करणार आहे। जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला राज्य शासन साहित्य पुरवले जाते, त्याचा रेट कॉन्ट्रॅक्टचा हक्क जिल्हा परिषदेला देण्यात यावा या मागणीबाबत तसेच सरपंचाची निवडणूक थेट गावातून व्हावी या निर्णयाबाबत शासन विचाराधीन आहे। ग्रामपंचायत सदस्यांपैकी अनेकांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत। ग्रामपंचायत सदस्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 3 महिने मुदतवाढ दिली आहे, पण ज्या ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नाहीत ते अपात्र ठरणार आहेत। आर्थिक वार्षिक पर्यावरण समृद्धी योजनेअंतर्गत पर्यावरण विकास रत्न पुरस्कार 2 डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। ज्या गावात 100% शौचालय बांधले, लोकसंख्येनुसार वृक्ष लावले, प्लास्टिक मुक्त गाव, CFL विद्युत दिवे, गावात सांडपाण्याची व्यवस्था असे स्वयंपूर्ण गाव असणाऱ्या ग्रामपंचायतींना या पुरस्कारांसाठी निवड केली जाणार आहे। कवयित्री वासंती इनामदार जोशी यांच्या वेदनेतून जन्माला आलेल्या कविता प्रत्येकालाच प्रेरणा देणाऱ्या असून त्या जागणाऱ्या नव्हे तर जागवणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी केले। कवयित्री वासंती इनामदार जोशी यांच्या निवडक कवितांचा सांगीतिक आविष्कार सीडीचे प्रकाशन मोडक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले। गायिका धनश्री गणात्रा यांनी या सीडीचे संगीत आणि काव्यवाचन केले आहे। यात अनुराधा मराठे, सुहास श्यामगावकर, संजीव मेहेंदळे, मुक्ता जोशी, गणात्रा यांनी गायन केले आहे। मोडक म्हणाले, कलेवरचे प्रेम त्यांच्या कवितातूनच जाणवते। त्यांची सगळ्यात मोठी ताकद ही त्यांच्या मनाची होती। त्यांच्या भावनांप्रमाणेच कवितेचेही खूप शेड्स आहेत। काव्यातील हा दीप नक्कीच हृदयाच्या तारा झंकवणारा ठरणार आहे। कवी कलावंतांना वेदनेचे शाप नसून वरदान आहे, वेदनेतूनच कला साकार होते, असंही त्यांनी यावेळी सांगितले। कविता वाचत गेले आणि त्यात हरवत गेले, शब्दातच सूर लपलेले असतात, ते फक्त ओळखून शोधून समोर मांडण्याचे काम संगीतकार करतो, अशी भावना गणात्रा यांनी यावेळी व्यक्त केली। संत महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेले कार्य आपण सर्वांनी भेदभाव विसरून पुढे न्यायला हवे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 4थ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंग आणि भजन स्पर्धा 2011च्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले। देहू संस्थानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, डॉक्टर रामचंद्र देखणे, आमदार उदय सामंत, भारत सरडा, अंकुश कागडे, अभिनेता जितेंद्र जोशी, प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया यावेळी उपस्थित होते। स्पर्धेच्या योगामध्ये अभंग भजन स्पर्धेसारख्या स्पर्धांमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो, सोबतच महाराष्ट्राची संत परंपरा ही नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे। जबाबदार नागरिक घडण्यासाठी योग्य वेळात संतांच्या कार्याचे संस्कार नव्या पिढीवर व्हायला हवेत, असे पवार यांनी नमूद केले। शालेय शिक्षणामध्ये संतवाणीवर आधारित अभ्यासक्रमाची
करण्याच्या बाबतीत शालेय शिक्षण विभागाशी नक्कीच चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी रंगभूमी दिनानिमित्त उपस्थित कलाकारांचा तसेच स्पर्धेच्या राज्यभरातील विभाग प्रमुखांचाही पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लक्ष्मीकांतनी सांगितलं की राज्य सरकारने पण ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. लक्ष्मीकांत जरूर मुंबईला वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं येत असताना हा विषय माझ्याकडे आल्यानंतर तू तिथं काढ, मी संबंधितांना बोलून आपण काय त्याच्यामध्ये मदत करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो, सहकार्य करू शकतो, ह्याबद्दल मला कुठली अडचण येईल असं तरी वाटत नाही. परंतु त्याचबरोबर शिवाजीराव मोरेंनी मगाशी सांगितलं की बाबा संतवाणी विषय हा कंपल्सरी त्या ठिकाणी करावा, आणि ही गोष्ट खरी आहे. अलीकडच्या काळामध्ये मुलांना मुलींना इंटरनेट असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जग इतकं जवळ आलेलं आहे आणि इतकी साधनं त्यांना उपलब्ध झालेली आहे, आणि त्याच्यावर जगात कुठं काय खट देखील वाजलं तर लगेच त्यांना त्या ठिकाणी कळत असतं. परंतु माऊलींनी तुकोबांनी सांगितलेला हा जो काही विचार, आम्ही संत तुकाराम महाराजांच्या 400 वर्ष जन्मशताब्दीला झाल्याबद्दल राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर इथं जवळपास 400 कोटी रुपयाची कामं आम्ही त्या ठिकाणी करतोय. पैसे विभागीय आयुक्तांच्याकडे जवळपास, कालच मी एक मीटिंग घेतलेली होती, मला आयुक्त सांगत होते की 250 कोटी रुपये आमच्याकडे जमा आहे, आणि मी त्यांना सांगितलं की अतिशय पारदर्शकपणे ती सगळी कामं झाली पाहिजे, दर्जेदार कामं झाली पाहिजे. हा मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतो. आताही बोलत असताना जितेंद्रने सांगितलं की मी पण पुढच्या येणाऱ्या वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि मला एक गोष्ट अशी वाटत होती, परवा पण मी पारनेरला गेलेलो होतो, अशाच प्रकारचा एक कार्यक्रम होता, तिथं बाबा महाराज सातारकर आलेले होते, खूप मोठा वारकरी संप्रदाय त्या परिसरामध्ये जमलेला होता. माझी स्वतःची भावना होती की हळूहळू काही वर्षांनी नवीन पिढी सुशिक्षित पुढे आल्यानंतर वारीला जाणाऱ्यांची संख्या कमी होईल, पण तसं झालं नाही. उलट वारीला जाणाऱ्यांची संख्या आता वाढतीये. म्हणजे काही जण तर मी असे बघितलेले की हेलिकॉप्टरनी वारीला तिथं येतात, तिथं उतरतात आणि चालत जातात, आणि जिथं मक्काम असेल तिथं पुलंच हेलिकॉप्टरनी बसतात आणि स्वतःच्या घरी झोपतात आणि पुढे सकाळी हेलिकॉप्टरनी येतात. म्हणजे असली देखील, म्हणजे एवढी मोठी ऐपत असणाऱ्या लोकांना देखील आज पांडुरंगाचं किंवा विठोबाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावंसं वाटतं. वारीला गेल्यानंतर एक मन प्रसन्न होतं. जे काही आपला परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, त्याचं निश्चितपणे परदेशी लोक देखील कौतुक करत असतानाचे चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. आणि म्हणून या अशा स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या विद्यार्थींना देखील ह्याच्या संदर्भातले बारकावे हे निश्चितपणे लक्षात येत आहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र, न्यायव्यवस्था, शासन आणि प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा असा सूर स्त्री भ्रूण हत्या परिसंवादात उमटला. डीएसके फाउंडेशनच्या वतीने स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादात पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम समन्वयक डॉक्टर शकिरा इनामदार, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, लेखिका वीणा देव, अभिनेते प्रदीप वेलणकर, अभिनेत्री वधुरा वेलणकर, उद्योजिका मिनल मोहाडीकर, उद्योजक DS कुलकर्णी, श्याम भुरके आणि ॲडव्होकेट असीम सरोदे उपस्थित होते. महाराष्ट्रात दरवर्षी 6 लाख मुलींना गर्भातच मारले जाते. पुरुषांच्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांना सुरक्षितता मिळणार नाही, असे मत ॲडव्होकेट देशपांडे यांनी व्यक्त केले. स्त्रीभ्रूण हत्या ही मनोविकृती असून त्या विरोधात व्यापक लढा उभारण्याची गरज आहे, असे डॉक्टर इनामदार म्हणाल्या. स्त्री प्रतिमा मलिन करणारे सर्व प्रयत्न पुसून टाकलेच पाहिजेत, असे देव यांनी सांगितले. वेलणकर यांनी माझ्या 3ही मुलींना नाटक सिनेमात काम करताना हे क्षेत्र असुरक्षित आहे असे वाटू दिले नाही, अशी भावना व्यक्त केली. पालकांनी चांगले संस्कार दिले तर अशी समस्या उद्भवणार नाही, असे मत मधुरा वेलणकर हिने मांडले. अभिनयाने माणूस सुसंस्कृत होतो, तर संपूर्ण आयुष्याला जो नट अभिनय समजतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी व्यक्त केले. मराठी रंगभूमी दिनानिमित्त
जयवंतराव टिळक स्मृती प्रित्यर्थ ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर लागू आणि टिळक ट्रस्टचे दीपक टिळक यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉक्टर लागू म्हणाले, कलाकार एखादी भूमिका निष्ठेने साकारत असतो. त्या भूमिकेशी एकरूप होऊन लोकांपर्यंत ते पोहोचवणे, त्यांना ते पटवून देणे यात कलाकाराची कसोटी असते. हे एक प्रकारचे समाजकार्य असून ते मी अभिनयातून करतो. यावेळी डॉक्टर आगाशे म्हणाले, डॉक्टर लागू हे आदर्श आहेत. त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला काहीतरी शिकायला जरूर मिळते. तसेच यावेळी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते माता जानकी पुरस्काराने पुष्पा पालेकर, सुमित्रा रेगे, पुष्पा जबड, नंदा गोखले, चित्रा शेरेकर यांना गौरवण्यात आले. मंजुषा जोशी यांना रंगकर्मी प्रपंचलक्ष्मी पुरस्कार तर राघवेंद्र कडकोळ आणि लतिका कडकोळ यांना लक्ष्मीनारायण पुरस्कार प्रदान करण्यात आला. लाइफ में एक बार या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात फॉक्स ट्रॅव्हलर वाहिनीवर 4 मित्रांच्या प्रवास वर्णनाचे सादरीकरण करण्यात येत आहे. 6 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाबाबत फॉक्स इंटरनॅशनल वाहिनीच्या उपाध्यक्षा देबरपिता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्या म्हणाल्या, यात केवळ एका नव्या जागेचा शोध नसेल तर प्रवासाविषयी एक नवीन दृष्टिकोन असेल, ज्यात युवा भारताच्या प्रवासाविषयीच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असेल. या कार्यक्रमामुळे तुम्हाला सुद्धा नक्कीच वाटेल की रटाळवाण्या जीवनातून बाहेर पडून काहीतरी आवडीचे करावे. या मोहिमेत सहभागी अभिनेता आणि व्हिडिओ जॉकी पूरब कोहली या मोहिमेबाबत बोलताना म्हणाला, माझे 3 मित्र आणि माझ्यासाठी हे विचित्र आणि धाडसी साहस होते. हा आमच्यासाठी खूप आनंददायी प्रवास होता, असेही पूरब कोहली यांनी सांगितले. आपापल्या नेहमीच्या कंटाळवाड्या आयुष्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी रक्त सळसळून टाकणारे आणि मनोबंध जोडणारे अनेक क्षण यात असतील. त्यामुळे 6 नोव्हेंबर पासून फॉक्स ट्रॅव्हलर वाहिनीवर दर रविवारी रात्री 10 वाजता हा कार्यक्रम पाहायला विसरू नका, असे आवाहन देबरपिता बॅनर्जी यांनी केले. कॉन्सेप्ट तो बहुत सिंपल है. कॉन्सेप्ट है कि हर रोज की जिंदगी में थक जाते हैं हम लोग, उसको छोड़ के कभी कभी मन करता है कि कुछ नया करें, कुछ वो करें जो एकदम दिल चाहता है. सो दैट इज द कॉन्सेप्ट. 4 लड़कों ने बोला कि बहुत हो गया, दफ्तर नहीं जाना, सुबह नहीं उठना है, उठ के मुझे जॉबलेस नहीं देखना है, ब्लैकबेरी नहीं देखना है, मुझे जिंदगी जीना है. और यही है शो, जिंदगी जी रहे हैं और हमने उनका शो बनाया है. वैसे तो कंसेप्चुअल अगर हम शुरू से स्टार्ट करें कंसेप्चुअलाइजेशन से लेके अभी तक कम से कम 100 लोग तो लगे गए होंगे. अपने पार्टिसिपेंट्स से 4 पार्टिसिपेंट्स हैं. पूरब कोहली है, अरुण है हु इज अ सॉफ्टवेयर इंजीनियर एंड कैपोएरा मार्शल आर्ट्स ट्रेनर, जुपिटर हु इज अ मार्केटिंग प्रोफेशनल एंड भास्कर हु इज अ फिल्म स्टूडेंट. सो 4 लोग. मुश्किलें भी थी, फिजिकली बहुत ही टायरिंग था. मुझे लगता है कि इस तरह का ट्रिप एक पुनाइट ही कर सकता है. ये मैंने देखा है कि बचपन से मैं बहुत ट्रैवल करता हूँ और हर लोकेशन में जब जाता हूँ कहीं कोई तो पूना से मिल जाता है वहाँ पे, पता नहीं क्यों. इनफैक्ट मुझे याद है 5-6 साल पहले मैं काजा जा रहा था और ये कुंजुम पास के ऊपर 4 लड़के मुझे मिले और मराठी बात कर रहे थे. तो बोला, ये तुम लोग किधर से है? तो बोला, पूना से. और वो लोग 4 लड़के अकेले वहाँ पे, मतलब बिना गाड़ी के बैग्स लगा के वो ऊपर एक लेक है, क्या नाम है उसका, चंद्रताल पे कैंप करने जा रहे थे. So I've always noticed कि Puneites are always somewhere, traveling. They are big travelers. तो hopefully कि पुणे के जितने भी लोग हैं ये शो देखें और इंस्पायर हुए और ट्रैवल करें. शायद कुछ चीज़ें खुद भी किए होंगे. So they will see that experiences with us. निनाद या संस्थेच्या वतीने दासबोध विषयावर प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले. शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रवचनमालेत प्रवचनकार विद्यावाचस्पती अजित कुलकर्णी हे दासबोध आणि तुलसी महात्मा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या प्रवचनांची सुरुवात कुलकर्णी यांनी श्री समर्थांच्या भक्तिपंथ या विषयावरील प्रवचनाने केली. ज्येष्ठ सराफी व्यावसायिक दाजी काका गाडगीळ यांच्या हस्ते ग्रंथपूजन होऊन या प्रवचनमालेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉक्टर सतीश देसाई, शैलेश गुजर, श्री गंजीवाले बाळासाहेब दाभेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दाजी काका गाडगीळ म्हणाले, समर्थांनी दिलेल्या व्यायामाचा मंत्र मी अंगीकारल्यामुळेच आज 97व्या वर्षातही मी कार्यरत आहे. समर्थांचे विचार आचरणात आणले तर सर्वांचं भलं होईल असंही ते म्हणाले. अनेक विचारांचा परिपाक समर्थांच्या दासभूतात असल्याचे सांगून विद्यावाचस्पती कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रामध्ये उभी केली, ज्यांच्या संत परंपरेमध्ये ज्ञानदेवांपासून समर्थांच्या पर्यंत 5 संतांनी जे काही कार्य केलं त्यामध्ये अनेक विचारांचा परिपाक यांच्या ठिकाणी आपल्याला प्रगट झालेला दिसतो. नामदेव यांनी जी भागवत धर्माची पताका, म्हणजे आधी भागवत धर्म नव्हता असं मात्र नाही, आधी होताच, परंतु हा धर्माचा विचार यांनी घेताना जो आपल्याला अपेक्षित आहे की समाज जागृती करण्याचा, लोकजागृती करायच्या, व्यक्तिगत विकासाबरोबर समाज विकास आणि समाज विकासाबरोबर राष्ट्र विकास, हे जे कार्य आहे हे या लोकांनी जे करत आलेले आहेत, अशी जी मंडळी करत आली ती पताका म्हणजे ही भगवी पताका ज्ञानदेवांपासून हातात आहे. ती समर्थांनी घेतली, नामदेवांनी घेतली, समर्थांनी घेतली, एकनाथांनी घेतली, ती तुकारामांनी घेतली. हे समकालीन लोकजण आहे.